हल्ला झाला, तो भ्याड हल्ला नाही म्हणत, क्रूर हल्ला. चारी पाची दिशेने ती जे अतिरेकी आले, नंतर प्रत्येकाला नाव विचारलं, तुमचा धर्म काय. धर्म जर खोटा सांगितला मुसलमान आहे तर कलमा पडा. कान छेदलेत का नाही ते तर त्यांनी पाळलं. आणि त्याच्यानंतर हिंदूंची फायरिंग करून असे काही त्यांनी तिथं दहशत निर्माण केली. आणि जेवढे टुरिस्ट होते त्याच्यामधलं त्यांनी महाराष्ट्रातलं म्हणजे टोटल 28 जण आत्ता मृत्युमुखी पावलेले आहेत, काही ॲडमिट आहेत, पण जास्ती करून त्यांनी हिंदूंची तिथे हे केले, त्यांनी म्हणजे कत्ल केल्यासारखं केलेलं आहे. आणि त्याचा निषेध म्हणून आज इथे आम्ही हे जे उभे आहोत महिला, सांगा प्रत्येकीचा मुलगा, प्रत्येकीचा नवरा कोण असेल घरातलं तिथं असेल, त्या हिशोबाने आम्ही त्यांच्या मागे उभे राहणार आहोत. आणि या आतंकाच्या विरोधात तुम्ही म्हणता की अतिरेक्यांना जात धर्म नसतं, मग मी मोदीजींना विचारते काय असतं. जर जात आणि धर्म नाही आहे तर मग काय आहे ते आम्हालाही कळू द्या. काय एवढा नरसंहार चालवलाय त्यांनी आणि त्यांची हिंमत कशी होती. तिथली सिक्युरिटी कुठे गायब झाली होती. 2-2.5 हजार लोक तिथं असताना एक माणूस सिक्युरिटीचा नव्हता. त्याचा आम्ही निषेध करतो. सिक्युरिटी तिथं नसल्यामुळं आज आम्ही 28 लोक गमावली आहेत. एक नवीन विवाहित जोडपं, त्याच्यामध्ये नवरा तिचा मेला आहे. कित्येक लोकांचे बळी गेलेत. त्याला जबाबदार आम्ही सरकारलाच पकडू.